कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे बिन तेरे तेरे बिन साजना सांस में सांस आना हो, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, नया है यह टिडिंग टिडिंग, नया है यह टिडिंग टिडिंग, नया है यह टिडिंग टिडिंग, नया है यह टिडिंग टिडिंग. ओहो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जितूसाठी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात लॅक्मे फुबाई फुन नया आहे पार्ट बाय फ्रुटी. मंडळी, बऱ्याचशा मुलींच्या बापांना जावई कुठला मिळणार याचं टेन्शन नसतं, तर पोरीच्या लग्नात खर्च किती होईल ह्याचंच जास्त टेन्शन असतं. तर असाच एक सासरा आता इथे येतोय ज्याचा जावई लग्नाची बोलणी करायला पहिल्यांदाच त्याच्या घरी येणार आहे. बघूयात मग आता हा कंजूस सासरा किती खर्च करणार आहे. एक पैसा ये पैसा दो पैसा ये कैसा तीन नहीं कोई ऐसा चार जैसा ये पैसा पाँच ये हो 5 पैसा 6 पैसा का 50 पैशापर्यंत असेल का? किती पैसे खर्च करशील इकडे? अरे शांत बस ना जरा. माणसाच्या आयुष्यात काटकसर फार महत्वाची असते ना सर. म्हणजे हा विचार दिलाय आमच्या शाळेचे शिक्षक काटकर सर यांनी. ते इतके काटकसर करत होते म्हणजे पण नवीन विचार केला तर मेंदू झिजल म्हणून तोच तो विचार पुन्हा पुन्हा करत होते. तेव्हापासून मला काटकसरीची सवय लागली. पण काय असते दुर्दैव बघा, जो माणूस काटकसर करते ना त्याच्याच घरी पोरगी जन्माला येते आणि मग एकट्टा लग्नात तिच्या सगळी काटकसर निघून जाते. पण मी आज काही फिकीर करणार नाही सर. आज माझ्या पोरीच्या लग्नात मी बेधडक पैसे खर्च करणार आहे. अरे होऊ दे खर्च, कार्य आहे घरचं. काय केलं ऍक्च्युली पोरीनं जे पोरगा पाहिलेला तो मला भेटायला येणार आहे. मी म्हटलं येऊ दे, आज जे एवढे पैसे साठवले तेवढे उडवून टाकणार आहे मी. अंदर या, दरवाजा लावला नाही, जास्त कडी लावली तर कडी शिजून जाते. अरे अरे काही टेकू देऊ का? टेकू साईडला. भारत गणेशपुऱ्यांचं घर हेच का? नाही, हे देशीदारूचं दुकान आहे. ते पाय ऑपॉप इथे आले. ते नेम प्लेट वर नाव आहे तुमचं तसं. ते नेम प्लेट? अबे नेम प्लेट नाही बे, माझ्या पत्रिकेतलं नाव कापून चिपकवलं. नेम प्लेट लावून इतका खर्च करायला परवडते का? तू कोण आहे बाळा? लग्न करायला आलोय. करा ना लग्न. अरे यार, माझं झालं आहे ना का? माझं लग्न करायचंय माझं. तुमच्या मुलीने सांगितलं नाही मी येणार आहे? अरे हा, सॉरी 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 सॉरी. या रमेशराव. रमेश कोण? रमेश नाही नाही, रमेश तिचा आधीच होता. एक मिनिट. आहे आपलं योगेश. योगेश. हा नाही, योगेश पण नाही. मी योगेश पण सोडला. हे आपलं संकेत. संकेत नाही, माझं नाव सागर कारंडे. बरं झालं पटकन नाव सांगितलं तर 50 नाव मोजले असते. मी तुमच्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे. तुमची ओळख कुठे झाली माझ्या मुलीशी? तुम्ही घ्या, टेकू घ्याच एखादा. कॉलेजमध्ये असताना ती माझ्या प्रेमात पडली. नीट आठवा तुम्ही, प्रेमात नसन पडली ते डोक्यावर पडली असन. नाही नाही, प्रेमातच पडली. तिचं माहित नाही, हा नक्की डोक्यावर पडलेला आहे. हो हो हो. हा हो म्हणते तो. बरं असू द्या. बरं मी सासरे म्हणजे सासरा म्हणून जावई बाबा तुमची काय सेवा करू शकतो? पाय खूप दुखतायत, दाबून द्या प्लीज.
प्लीज. अख्ख्या खानदानामध्ये डोक्याचा वापर नुसतं हेल्मेट घालायचं करता का तू? म्हणजे मला असं म्हणायचं आहे का मी सासरा आहे तर तुमची काय मदत करू? आपण सर्वात आधी हॉल बुक करूया. काही हरकत नाही, हॉल बुक करायची गरज नाहीये. म्हणजे माझा स्वतःचाच हॉल आहे ना. तुमचा स्वतःचा हॉल आहे? हो. कुठे? हा का इथेच घरच्याच हॉलमध्ये करायचं लग्न आपण. इथे घरी करायचं लग्न? हा. नाही नाही, कार्यालय पाहिजे ना, कार्यालय. तुम्हाला लग्न करायचं आहे का तिकडे IPL चे मॅचेस भरवायचे? वा वा वा. हा? तुम्ही काय करता, काय बिझनेस काय तुमचा? हा? काय करता काम? मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में. बरं, पोटा पाण्यासाठी काय करता? हेच मेरे नसीब. मग काय माझ्या पोरीला काय वडापाव खाऊ घालणार आहे तुम्ही? अरे काय काम धंदा काय करता? मी फॉरेस्ट मध्ये. बोलाय नाही लांडगाय? नाही नाही नाही, प्राणी नाही, प्राणी नाही. मग काय पक्षी आहे, कावळा आहे, चिमणी आहे? नाही नाही नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, काही नाही. मग काय झाड आहेस तिकडे, तू आहेस तो फॉरेस्ट मध्ये? मी फॉरेस्ट ऑफिसर आहे. असे पण घेतात तिकडे? असू द्या, जाऊ द्या. ते काय हॉलचं करू, इकडेच करू. हॉलचं काय बुकिंग करायची गरज नाहीये. तुम्हाला सांगतो मी, हॉलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. खर्चाची अजिबात टेन्शन घेऊ नका, पाहिजे तेवढे पैसे आहे आपल्याकडे. लाइटिंग करा, लाइटिंग. अबे तू लग्न करायसाठी आला का डेकोरेशन करायसाठी आला? अख्खा महाराष्ट्र तिकडे लोड शेडिंग मध्ये होरपळून आला आणि तू सगळी वीज खर्च करून आला. कसं वाटतं ते? आणि मला एक गोष्ट सांग, तू यावर कितीही लाईट टाकले तरी तू काय गोरा दिसणार आहेस का? मग काय लय फालतू खर्च करायचा? उगा शॉर्ट सर्किट झालं, कोणी मेलं बिलं तर काय पडेल ते अंगावर? आणि तुला पाठतच असं का लाइटिंग वाल्यासोबत लग्न करायचं आहे तर तिचा सुशील नावाचा मित्र आहे, तो वायरमन आहे, त्याच्याशी बोलून टेन्शन नाही. तू सांग काय प्रॉब्लेम आहे? पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. आपण सगळा खर्च बँडवर करू. हा बँडवर हे म्हणलंय आवडला. मी सांगतो बँडची इतकी दिवाणी आहे पोरगी, तुला सांगतो आमच्या घरात सगळ्यांनाच बँड आवडते. म्हणजे माझी मोठी पोरगी होती ना, ते बँड साठी वेडी, तिच्या स्वतःच्या लग्नात ती पिपणीवाल्या बरोबर पळून गेली. आणि ही सुषमा, हे तर बँड साठी इतकी वेडी आहे. तुला सांगतो तिचा एक मित्र आहे राजेश, त्याचाच बँड बोलून घेऊ, इतका प्रेम करते तिच्यावर. प्रॉब्लेम नाहीये, पैसा बँड कॅन्सल, बँड कॅन्सल, बँड कॅन्सल. मग महत्वाचं जेवायचं काय? आपलं लग्न कोणत्या दिवशी ठरलंय? सोमवारी. अरे यार, सोमवारी मग जेवण कॅन्सल करायला लागणार आपल्याला. का? माझा उपवास असते सोमवारी. मग तुमचा उपवास आहे काय, आमच्या जेवणाचं काय? मग तुम्ही स्वतःच्या घरून जेवण करून या ना. जेवण करून? हा. मग लोकांच्या जेवणाचं काय? मग त्यांना आपापले डबे आणायला सांगा. नाही नाही, जेवण पाहिजे लग्नात. लग्नात काय दुष्काळग्रस्त भागात ना आले का तुम्ही? जेवण पाहिजे लग्नात. कधी जेवलं नाही तुम्ही लग्नात? कशाला पाहिजे जेवण लग्नात? जेवण पाहिजे असेल तर खानावळवाला मित्र आहे तिचा, खूप प्रेम करतो तिचा. जेवण कॅन्सल. नाही, खर्चाचं अजिबात टेन्शन नाही. किती पैसे खर्च करू शकतो मी? मग शूटिंग. हा, शूटिंगची अजिबात काळजी नाही. इकडे हॉलमध्ये लग्न झालं की तुम्ही लगेच सोसायटीतून एक चक्कर मारून यायचं. का? सोसायटी सगळे कॅमेरे लागले आहेत, CCTV कॅमेरे. माझं शूटिंग तुम्ही CCTV मधून करणार? माझा काय सलमान खान आहेस का बे? आणि तुला पाहिजेच असेल ना तर तिचा एक चांगला मित्र आहे फोटोग्राफर, खूप प्रेम करतो तिच्या. नाही, पैशाचा प्रॉब्लेम नाहीये. पैशाचा पण तू सांग मला फक्त किती पैसे खर्च करायचे आहेत. नको कॅन्सल. जाऊ दे. झाला आता? काहीच नको. Fix करू लग्न? हो फिक्स. फक्त भटजी तरी बोलवा. भटजी अवेलेबल नाही यार त्या दिवशी. भटजी नाही का? त्याचं स्वतःच लग्न आहे. मग दुसरा बोलवा. हा, दुसरा तिचा मित्र आहे, खूप प्रेम करतो तिच्यावर. नाही, नको. मित्र नको. दुसरं आता काय करायचं? मी आहे ना मग. तुम्ही? हा. नाही पण ते मंत्र येतात तुम्हाला? मंत्र तुला समजते काय? नाही. पण जी गोष्ट तुला समजत नाही ते ऐकून काय फायदा आहे? पण ते देवाचं असतं. ते माझं लग्न टिकणार कसं? अबे तो भटजी काय बॉन्ड पेपरवर लिहून देते तुला लग्न टिकल म्हणून? आणि ज्याचे घटस्फोट होतात ते काय चायनीज भटजी वापरतात? आपल्यावर असते सगळं टिकवणं न टिकवणं. मग काय तर हो, जाऊ दे. झालं प्रॉब्लेम. तारीख फिक्स करू. हा करून टाका. आता काही नाही राहिलं ना? मी एक काम करतो, हे सगळं तुमचं राहू दे.
मी देवळात जाऊन लग्न करतो. हा देवळात जातो पुजारी ते इतका जवळचा पोरगा आहे तो बेरात्री येते कधी विचारा नाही मी एक काम करतो मी पळून जाऊन लग्न करतो. हा कुठून पळून जाणार आहे सांग. तो टॅक्सी ड्रायव्हर खूप चांगला जवळचा मित्र आहे तिथं. त्याला फोन करतो. अरे ये ना. चल अरे पोरीला पळून घेऊ. अरे ऐक काय यार काय करा यार इतका पैसा खर्च करायला मी तयार आहे तरी हा पोरगा पोरीला घेऊन गेला. आता काय करणार यार माणूस. मला खूप आवडला ऍक्ट आणि कॉन्सेप्ट स्क्रिप्टचा खूप छान होता. स्वीट केक कसा तो मायझर बाप आहे तो कसा काय कन्व्हिन्स होतो आणि त्याला पटवतो आणि तो छोटी मुलगी घेऊन पळतो. नाईस स्टोरी म्हणजे एक स्टार्ट आणि एंड होता स्टोरीचा. त्याच्यामुळे मला परफॉर्मन्स खूप आवडला. थँक्यू सो मच दादा. ब्रिलियंट परफॉर्मेंस बस मजा आया मेरे को. गुड नाइस कंसेप्ट गुड स्टोरी. गॉड ब्लेस यू. 11 आणि दादा 11-22 गुण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये खूप परफेक्शनिस्ट आर्टिस्ट आहेत. म्हणजे उत्तरी म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते शोधत असतात. तर असाच एक परफेक्शनिस्ट आर्टिस्ट आता मराठीत सुद्धा तयार झालाय. त्याला मिळालाय शेतकऱ्याचा रोल आणि म्हणूनच पूर्वतयारी म्हणून तो गेलाय खऱ्या खुऱ्या शेतात. डोक्यात मात्र त्याला उत्तरे मिळतात का त्याला प्रश्नांची. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. क्या बात. अरे संजू दादा. हाँ इधर कैसा दादा. इधर है. शूटिंग वीटिंग कोई नहीं शूटिंग नहीं आजकल मेरे को पहचाना ना लेकिन तुमने. हाँ भाई. हाँ मैं कुशल बद्री के वो रियलिस्टिक एक्टर यू नो तुमको तो मालूम है दादा. पहचान रहे रियलिस्टिक एक्टर. क्या हो गया दादा मेरे को ना एक रोल मिला है शेतकरी का. तो शेतकरी का लाइफ क्या रहता है वो कैसा फार्मिंग बिर्मिंग करता है ना वो सब देखने के लिए मैं इधर पे आया है. मतलब तुमको तो मालूम है ना आपण डेप्थ में जाके काम करता हिरो होतो ना आपने. काय ना गांधीजी म्हणून गेलेत कसं आहे ना की खेड्यात जा तिथे तुम्हाला खरा भारत दिसेल. आणि ह्या भारतला कुठेही बघितलं तरी मला खेड्यात आल्यासारखं वाटतं. मेल्या मुडद्या कोण तडमडतंय रे तिकडे माझ्या शेतात. हॅलो अरे माकड तोंड्या तुझा मुडदा पाशिवला. थांब जरा तुला बघतेस आता. अरे कोण आहेस तू काय करतोयस माझ्या शेतात तिकडे कशाला तडमडतोयस. एक्सक्यूज मी मला ओळखलं नाही. नाही आय एम एन ऍक्टर. आय एम एन ऍक्टर. मी ना रोल करायला आलो म्हणजे शूटिंग करायचं मला म्हणजे माझं ना. एक मिनिट माझ्या शेतात जर शूटिंग बिटिंग करायच्या गोष्टी केल्या तांगड तोडून हातात देईन तुझ्या. अरे तुम्ही शूटिंग वाले शूटिंग करून जातात नंतर सगळी घाण आम्हाला साफ करावी लागते. नाही निघित ना चल निघ. नहीं क्या बोलेगा संजू दादा. ओह माय गॉड. अभी इतना वर्किंग करने का बोले सीखना है तो अभी क्या गाली गलौज खाना पड़ेगा. अडाणी लोक आहेत खूप आपल्याकडे. काय नाही कोण अडाणी. नाही नथिंग. कोणाला अडाणी म्हणालास तू. तुझं शिक्षण किती झालंय सांग अगोदर मला. माझं हा MBA. मोबाईलकडे बघून वाटत नाही तसं. हॅलो मी MBA झालोय. चल निघ नाही काय झालं तुम्हाला सांगतो. हॅलो माझी एक रिक्वेस्ट आहे जरा ऐकून घ्या तुम्ही. काय हा कसम यार. काय होतंय मी ना ऍक्टर आहे कलाकार आहे मी. मला एक रोल मिळालाय शेतकऱ्याचा. त्याच्यासाठी मला ना वर्किंग करायचं म्हणजे शेतकरी कसा राहतो शिकवा मला. शेती आय वॉन्ट टू शेती. आय वॉन्ट टू शेती. मला बेसिक गोष्टी सांगा म्हणजे लाईक तिथे बघा तो बैल बांधलाय. हा तो का बांधलाय. अरे तो बैल घाण्याला झुंपलाय तो गोल गोल फिरतो तेव्हा तेल मिळतं ना आपल्याला. ओ माय गॉड म्हणजे तो बैल असा गोल फिरतो आणि मग तिथून तेल येतं. ओ आय कांट बिलीव्ह इट. हा कसम कमाल. ओ माय. पण समजा तो बैल थांबला म्हणजे त्याने तुम्हाला फसवलं तर. नाही असं नाही होत. ते बघ नीट बघ त्या बैलाच्या गळ्यात आम्ही घंटा बांधली म्हणजे तो बैल जसा जसा गोल गोल फिरतो ना तशी ती घंटा वाजते. बैल थांबला की घंटा वाजायची थांबती आम्हाला तिकडे कळतं मग आम्ही लगेच असं केलं की बैल परत फिरायला लागतंय. ओ नाही पण समजा एखादा बैल जर का हुशार असेल आणि तो जागीच थांबून असा घंटा वाजवत असेल तर. आमचं बैल तसं नाहीच करत ना. का नाही करत. कारण की माझा बैल MBA नाही ना झालाय. गुड सेन्स
ऑफ ह्युमर. आय लाईक इट, आय लाईक इट. ऐका ना मॅडम, काय आहे ना, आमच्या सिनेमात ना एक असं शॉट आहे की मी झाडाखाली असा बसलोय हा, आणि ना मी असं छान वारा खातोय. सो व्हॉट आय थॉट की आपण एक कांद्याचं झाड घेऊया. हा, त्या झाडाखाली मी असं बसेन, भाकर घेईन, तिकडनं असा कांदा तोडेन, तो असा फोडेन आणि मग गाणं म्हणेन, आणि कांद्यानं भाकर खाऊन द्या की र मला बी शेतकरी होऊन द्या की ताना ना 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 ताना ना 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 ओ. कसं कसं वाटतं तुम्हाला ही आयडिया? कशी वाटते? त्याचा कांदा डोक्यात फक्त कांदा भरलाय ना तुझ्या? अरे कांदा झाडावर लागतो का जमिनी खाली येतो हेही माहित नाही तुला? म्हणजे कांदा जमिनीवर येत नाही? कांदा जमिनी खाली येतोय माझ्या राजा, झाडावर कसा लागेल कांदा? इतकी वर्ष कांदे खातोय, अक्कल नाही तुला? ओ माय गॉड, मला वाटलं सफरचंद कसं येतं झाडावर. नाही काय ते यु नो बिझी शेड्यूल आहे त्यामुळे माहित नाही कांदा ते यु नो नॉट. एनिवे आपण कांद्याचं सोडू, कारण काय जमिनीच्या आतमध्ये ना फ्रेम मध्ये येणार नाही तो. आपण उसाचं घेऊया, उसाचं. म्हणजे मला तुम्ही उसाची शेती हो, उसावर असा पॅन होईल हा, आणि माझा चेहरा दिसेल. या उसाची शेती करूया आपण. नाही नाही, उसाची शेती इथं नाही होऊ शकत, त्याला मोप पाणी लागतंय. पाण्याचं काय? माझ्या शेतात विहीरच नाही ना, शेती कशी करणार उसाची? ओ माय गॉड, म्हणजे तुमच्या शेतात विहीर नाही? माझी जमीन कोरडवाहू आहे, आणि कोरडवाहू जमिनीत तुझ्या बापानं लावलाय होय ऊस आणि कांदा? एक मिनिट, माझ्या बापावर काय बोलायचं नाही हा. अरे रिक्षा चालवायचा माझा बाप. काय चालवायचं? रिक्षा. मग देश चालवण्याच्या थाटात काय सांगतोयस मला? आता काय करतो तुझा बाप? अंतरिक्षात असतो. बाबा, बापाला घाल चुलीत. तुझं ठरलंय आयुष्यात काय करायचं, कशासाठी आलायस? माझं ठरलंय. कसं आहे ना, म्हणजे बघा माडगुळकरांनी आणि शंकर पाटलांनी जो साहित्यामध्ये असा गाव लिहून ठेवलाय ना, तो गाव मला बघायचा आहे. कोण समजावणार याला? अरे ती मोठी माणसं आहेत, त्या लोकांनी जे भोगलं ना तेच लिहलं. मग त्यांनी जे लिहलंय ना ते मला भोगायचंय. म्हणजे ना मला ना मॅडम खेड्यातला असा आनंद उपभोगायचा आहे. आम्ही खेड्यातली लोक आहोत ना, आम्ही किती पण दुःखी असलो तरी आनंद उपभोगतो. म्हणजे दर 2 तासाने मी आनंदात ओरडत असतो बघा. दर 2 तासाने? काय काय ओरडतं 2 तासाने एवढा आनंद? लाईट आली, लाईट आली. म्हणजे 2 तासाआड तुमच्याकडे लाईट येते? हा. माय गॉड, मग गरम होत असेल म्हणजे पंखा वगैरे? पंखा माझ्या लग्नाच्या टायमाला एकदा फिरला होता, त्याच्यानंतर आमचं नशीबच फिरलं. जाऊ दे, तुम्ही शहराकडची माणसं आहेत ना, तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही मंगळावर जीवन हाय का नाही शोधायला निघालात, पण आम्ही गावाकडची माणसं आमच्या हाय त्या जीवनातच मंगळ हाय का नाही ते शोधतो. तुम्हाला नाही कळायचं ते, जाऊ दे. आय लाईक इट. म्हणजे शोध हवा. मी कसा कॅरेक्टर शोधतो ऍक्टर म्हणून, तसा शोध हवा. म्हणजे मी इथे येताना पूर्ण तयारी करून आलो. अरे माझा राजा, नुसता अभ्यास करून शेती नाही होत, तिथं काम करावं लागतं शेतात. ओके. तांबड्या फुटल्यापासून दिसमावळेपर्यंत तिकडे घाम गाळावा लागतोय. सूर्य माथ्यावर आला ना तरी तिकडे राबावं लागतं, तेव्हा शेती होते. नाही टेक्निकली प्रॉब्लेम आहे ना थोडा. काय? टॉप सन में शूटिंग नहीं होएगा ना क्या दादा? टॉप सन में शूटिंग नहीं होता. कोणाशी बोलत राहतोय सारखा? तो परफॉर्मिंग नहीं होएगा ना, तुम्हारा फार्मिंग कैसा होएगा? आणि बेसिक प्रॉब्लेम काय माहिती का, मला कॉम्प्लेक्शनचा खूप त्रास होतो सर. ऍक्च्युली दॅट्स व्हाय. कॉम्प्लेक्शन? अरे तुला शेतात मातीच्या ढेकळात टाकलं ना तर त्या ढेकळाला कॉम्प्लेक्स येईल. माझ्यापेक्षा काय कोण आलं? ते जाऊ दे, मी जाते, मला लई काम आहेत. नांगरणी राहिली. नांगरणी मॅडम एक काय? मला ना एकदा ती नांगरणी बघायची होती. म्हणजे मला त्याच्याविषयी पूर्ण माहिती आहे. ऍक्च्युली आय नो दॅट. म्हणजे मी खूप अभ्यास केलाय नांगरणीचा. म्हणजे बघा सगळ्या सिनेमातले असे शॉट काढलेत मी, मदर इंडिया पासून कर्ण अर्जुन पर्यंत, आणि सगळे मी बघून घेतले. नांगरणीचा खूप अभ्यास केलाय मी. येस. काय माहितीये तुला नांगरणी मधलं? काय माहितीये म्हणजे बघा 2 बैल घ्यायचे, त्याला असं बांधलेलं असतं, एक आडवा दांडा असतो असा. अरे त्यालाच नांगर म्हणतात. त्या आडव्या दांड्याला नांगर म्हणतात? अरे हो, त्यालाच नांगर म्हणतात. ओ माय गॉड, म्हणजे ते असं जेसीबी सारखं असतं उलट, त्याला नांगर म्हणतात. लाईव्ह बन गया दादा, लाईव्ह बन गया आज तो. मग कसं मतलब पुढे बोलशील? हा ते नांगर लाईक दॅट, त्याच्यावरती असं उभं राहायचं. हा, ते असं पकडायचं. नांगरणीसाठी काय लागतंय? गाणं येणं खूप महत्वाचं, इम्पॉर्टंट.
सगळ्यात महत्वाचं नांगरणीसाठी गाणं यावं लागतं. नांगरणीसाठी गाणं यावं लागतं. जीवा शिवाची बैल जोड काया मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते आणि मी पण चालते. एक मिनिट हे जरा अडकते. हे काया मातीत मातीत हे घ्या आईला एक कसं रुतून बसते बाहेर काढून याला. अरे माझं ऐकतोस काय माकड तोंड्या. अरे टिफन आणि नांगर यातला फरक पण कळत नाही रे तुला. काय अरे अरे आणि हे जे अडकते म्हणतोयस ना तेच नांगर आहे. ते अडकल्याशिवाय जमीन कशी नांगरली जाईल. हो म्हणजे तुम्ही अशी जमीन नांगरता. मग शेतकरी देशाचा राजा आहे की नाही. हा मला तसं राजा व्हायचं. राजा शेतकरीची ऍक्टिंग आणि आय एम किंग किंग राजा. नाही जमणार रे. त्या राजालाच बळी द्यायची वेळ आलीये म्हणून तर त्याला बळीराजा म्हणतात. मला काय वाटतं तुम्ही एवढ्या तेवढ्या गोष्टीवर कशाला जीव देताय ना. हे बघ टाटा असो बिर्ला असो नाही तर साधं लिपस्टिक तयार करणारा माणूस असो त्याच्या मालाचा भाव तो स्वतः ठरवतोय. पण आम्ही अख्ख्या जगाला खाऊ घालतो पिऊ घालतो पण आमच्या मालाचा भाव आम्ही नाही ठरवत. तो कोण ठरवतो? दलाल. मग आम्ही जीव नाही द्यायचं तर आणखी काय करायचं रे. आम्हा शेतकऱ्यांनी 500ची नोट जरी पेरली आणि उगवली ना तरी ते म्हणतील नाही नाही ही 500ची नोट लय महाग आहे 200ला द्या. अहो गारपिटा झाल्या हाता तोंडाशी आलेला घास आमच्या निसर्गाने हिसकावून घेतला. तुला सांगते आमच्या नशिबात फक्त दुष्काळ आहे. कधी ओला तर कधी कोरडा. नाही तुला नाही झेपायचं. हे बघ माझं वेळ वाया घालवू नकोस आणि स्वतःची वेळ वाया घालवू नकोस. तू निघ इकडनं. चल निघ लवकर जा. मला लई कामं पडली आहेत. ए शिरप्या ते बैल थांबले त्यांना हाकल. चल दादा ये शेतकरी बनने से इजी ना शेतकरी का एक्टिंग करना है. पैसा भी बहुत मिलता है ना दादा. पर दादा एक बात बोलता हूं. तुम हमेशा बोलते हैं ना कन्विक्शन का पैसा है कन्विक्शन का पैसा है. बॉस झूठ बोलता है दादा. ये शेतकरी लोग इतना कन्विक्शन से काम करता है दादा. पैसा इनको खूप सुंदर. आरती तुझे सगळे स्किट्स नेहमी काहीतरी विचार करायला लावतात. कुशल अप्रतिम परफॉर्मन्स. मला खरंच चष्मा काढून रडायचं नव्हतं म्हणून कुशल पण माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं रे. बहुत बढिया बहुत बढिया. मला ऍक्ट आवडला. ओव्हरऑल कॉन्सेप्ट खूप आयडिया खूप छान होती. माझ्याही डोळ्यामध्ये पाणी होतं. व्हेरी नाईस ऍक्ट. आय रिअली लाईक्ड इट. 11 आणि अश्विनीताई 11 22 गुण मिळालेले आहेत. मंडळी आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं की भूतकाळाचा विचार करू नका नेहमी भविष्याचा विचार करा. पण आता एक माणूस इथे येणार आहे ज्याला फक्त भूतकाळात नाही तर मागच्या जन्मात जायचंय. बघूयात मग आता त्याला मागच्या जन्मात जाता येणार का आणि त्याला कोण नेतं. तर एका भयानक आणि अद्भुत कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. एका लहान मुलं हट्ट केलं की मला चॉकलेट हवंय मला खेळणं हवंय तर आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. पण एखादी म्हातारी जर म्हणाली आज मैं जवान हो गई हूँ गुल से गुलिस्ता हो गई हूँ तर तुम्ही म्हणाल की म्हातारी भैसटलीये. पण तसं काही नसतं. हे तिच्या मागच्या जन्मीचे किडे असतात. हो 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 पुनर्जन्म असतो असतो असतो. तर हे तुमचे मागच्या जन्मातले किडे हे तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे किडे मागच्या जन्मीचे. एक हसीना थी एक दीवाना था ना समा क्या ज़माना था. एक हसीना थी एक दीवाना था
नमस्कार. नमस्कार. कसे आहात? कडक. म्हणजे इथून बघितलं तरी कडक, इथून बघितलं तरी कडक. सांगा तुम्हाला त्रास कसला होतोय? सांगा ना, लाजू नका. मूळ व्याधीचा. हा तर मूळ हा तुला काय मी इथे भगेंद्र आणि बवासील बरं करण्यासाठी तंबू टुकून बसलोय? सॉरी मी जरा भानावर नाहीये. तुम्ही मनोरुग्ण डॉक्टर आहात ना? हो. मी उगाच तुम्हाला माझ्या मूळ व्याधीचं. हे बघा, परत मूळ व्याधी नाव घेऊ नका. मूळ व्याधी बद्दल सांगा. माझ्या स्वप्नात दोष आहे. ओ म्हणजे मागच्या जन्मीची गडबड आणि ह्या जन्मीची धडपड. तर याचा आपण शोध घेऊया. घ्या ना. द्या. शोध घ्या ना. शोध घ्या ना. मला सोडवा डॉक्टर. मला सोडवा. यातून सोडवा डॉक्टर. ओके, मला सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर मला स्वप्न पडतात. तिथे काय सगळ्यांनाच पडतात? नाही डॉक्टर, मला कुठेही स्वप्न पडतात, केव्हाही स्वप्न पडतात. एक मिनिट तुम्ही मला कन्फ्युज करू नका. तुम्ही मला सांगा तुमच्या स्वप्नात काय करताय, मला सांगा लवकर पटकन. डॉक्टर मला स्वप्नात ना घर दिसतं. हो वा, व्हेरी गुड. त्या घरात एक बेडरूम दिसतं. व्हेरी गुड. त्या बेडरूम मध्ये बेड आहे. वा वा. त्या बेडवर माझी बायको बसलेली आहे. हो वा. त्या बायकोच्या बाजूला मी बसलोय. वा. पण बायकोच्या दुसऱ्या बाजूला एक अनोळखी शर्ट आहे. हो. शर्ट मला कळलं नाही कोणाचं आहे. आणि अचानक माझ्या मागून एक सावली गेली. मी सावलीच्या मागे धावलो. मी धावता अचानक खळखटाक. म्हणजे तुम्ही टोल नाका फोडला? मला तहान लागली. मी घरी परत आलो. नळाजवळ आलो. नळ उघडला आणि त्यातून पाणी आलं. नाही डॉक्टर, पाणी नाही आलं नळाला. शी, स्वप्नात पण पाणी कपात. हा नळ नक्कीच विदर्भातला असणार. म्हणून मी दुसरा नळ उघडला आणि त्यातून आवाज आला, मेल्या उठ, सूर्य डोक्यावर आलाय. तुमचा नळ बोलतो? डॉक्टर, बायकोचा आवाज आला. बायको नळातून बोलते? ठीक आहे, गप्पा बस. हवा. मी हवा. डॉक्टर बघा ना, जेव्हा हवा असते तेव्हा नळाला पाणी येत नाही. आणि जेव्हा पाणी हवं असतं तेव्हा नळातून हवा येते. ओहो, म्हणजे तुम्ही शेजाऱ्यांकडे पाणी घेतलं? नाही डॉक्टर. हो. माझ्या घरात फ्रीज होता डॉक्टर. हो. मी फ्रीजच्या दिशेने हळूहळू चालत. शाबास. हो. हळूहळू चालत गेलो. हळूहळू कशाला जाता? पटकन जाणं, पटकन फ्रीज मध्ये मी फ्रीजचा दरवाजा उघडणार इतक्यात कंबरल्यात लाद बसली आणि आवाज आला, पाणी आलं. कोणी लाद घातली? बायकोने लाद घातली डॉक्टर. आणि माझं स्वप्न मोडलं डॉक्टर. अरे हे काय स्वप्न आहे का? मला सुद्धा स्वप्न पडतात, थंडीत कुडकुडून मरतोय म्हणून. अरे ही साधी सरळ स्वप्न आहे डॉक्टर. हे साधा सरळ स्वप्न नाहीये डॉक्टर. मग मला परत दुसरं स्वप्न पडलं. दुसरं स्वप्न? रिपीट टेलिकास्ट? डॉक्टर, स्वप्नांना कळतं का कधी पडायचं कधी नाही पडायचं? त्याला वाटतं तेव्हा ते पडतं. हे बघा, पडलं स्वप्न पडलं. काय दिसतंय स्वप्नामध्ये? स्वप्नात घर, बेडरूम, बेड, बायको, शर्ट, सावली, धावली. मी पण धावलो. धावतोय. डॉक्टर, माझा घसा परत कोरडा झाला. मला तहान लागली. पण मला आता नळावर विश्वास नव्हता. नळावर विश्वास नव्हता? मग कोण होतं? माझा नळावर विश्वास नव्हता म्हणून मी सोबत पाण्याची बाटली ठेवली होती. ओके. ती बाटली काढली, गुज काढलं, मी पाणी प्यायलो. ओके. मी पाणी प्यायलो आणि धावत गेलो. धावतोय. धावता अचानक समोर बघतो तर काय? जंगल. घनदाट जंगल. हो. जंगलच्या एका बाजूला माझं घर आणि दुसऱ्या बाजूला चिखल. फ्रीज होता डॉक्टर. मी फ्रीजच्या दिशेने परत हळूहळू चालत. अरे हळूहळू कशाला उत्कंठा वाढत आहे? पटकन जा, फ्रीज कडे जा. पटकन जा. फ्रीजचा दरवाजा उघडणार इतक्यात परत कंबरल्यात लाद बसली. आवाज आला, दूध आलं. तुमची बायको तुम्हाला बरीच कामं सांगते. तुम्हाला सांगतो, पेपर, पाणी, झाडूने मारीन. आता स्वप्न काय झालं ते सांग पटकन. डॉक्टर, स्वप्न मोडलं. अरे हे काय म्हणजे नॉर्मल स्वप्न आहे? याच्यामध्ये काय मला सुद्धा अशी स्वप्न पडतात, थंडीने कुडकुडून मरतोय अशी. नाही डॉक्टर,
हे नॉर्मल स्वप्न नाही डॉक्टर. हे नाही, हे ॲबनॉर्मल स्वप्न आहे. ॲबनॉर्मल? मला परत स्वप्न पडलं. परत स्वप्न पडलं म्हणजे स्वप्नांचा TRP वाढला की काय? काय दिसलं स्वप्नामध्ये? काय दिसलं? घर, बेडरूम, बेड बेड बेडवर बायको बायको बायको. जाऊन दे, जंगलापासून सुरू करतो ना. जंगलात आलो, धावतो धावतो, समोर बघतो तर काय एक घनदाट जंगल. एका बाजूला जंगलात माझं घर आणि दुसऱ्या बाजूला फ्रीज. नाही, मी फ्रीज. तिथे फ्रीज नव्हता डॉक्टर. अच्छा, म्हणजे तुमचा मागच्या जन्माशी आणि फ्रीजशी काहीतरी संबंध आहे. काय ते संबंध आहे? एक मिनिट. आता बघा. हा, इकडे बघा. काय दिसतंय? डॉक्टर घरात किती वाजले? हे मागच्या जन्मात घेऊन जाणार घड्याळ आहे. हा, डोळे बंद करा आणि हे बघा. डोळे उघडा आणि बघा. हळूहळू तुमचं शरीर हलकं होतंय. हलकं. साधारण किती किलो पाहिजे? वा क्या बात आहे. फील घे. काय दिसतंय? अंधारच्या पलीकडे जाऊन बघ. बॅटरी द्या ना. बॅटरी घे. ठीक आहे, बॅटरी पेटव. माचीस द्या ना. बटन दाब. शर्टाचं नाही, बॅटरीचं बटन दाब. पेटली. काय दिसतंय? घर कोणाचं आहे? माहित नाही. जरा जवळ जा. हा, नेम प्लेट बघ. शशिकांत केरकर. हे तुझंच घर आहे. घरासमोर काय दिसतंय? टोकिरी दगड. मग दरवाजा उघड. सांग. कोण आहे घरामध्ये? बघ, कोण आहे घरामध्ये? कोणी नाही घरात. चला आपण नंतर बेडरूम मध्ये जा. तिथे बेडरूम आहे. तिथे एक बेड आहे. बेडवर तुझी बायको बसली आहे. तिच्या बाजूला शर्ट आहे. तो शर्ट बघ माझी आठवण. नाही, आता आपण काहीतरी वेगळं करूया. तिथे काय? बेडवर माझी बायको बसली. मग जा, जवळ जा. तिथे कोण आहे? शशिकांत केरकर आणि बायको. हो. काय घडतंय? भांडण आहे. काय बोलतेस तू? मी बोलतोय, मला माहित आहे. रोज रात्री इथे एक माणूस येतो. नाही. तू आणि माणूस. नाही, मी त्याला सोडणार नाही. हरामखोर, चांडाळानी. मी तुझ्या बरोबर आता संसार करू शकत नाही. तुझा आणि माझा संबंध संपला. धनी गेला. फ्रीज जवळ गेला. लवकर फ्रीज जवळ जा. आता मला कंटाळा आला. असंच काहीतरी आवाज. अरे, ती सावली आमच्याकडे बघत होती. मग मी पण सावलीला बघितलं. नंतर मी सावलीच्या मागे धावतो. चिखलामध्ये घसरलो. टोकिरी दगडावर आपटलो आणि मेलो. अरे, पण असं काय केलंस? हे सगळं करण्यापेक्षा ते फ्रीजचं दार उघडलं असतंच तर आपण दोघंही वाचलो असतो. ते कसं काय? कारण त्या फ्रीज मध्ये मी होतो. अप्रतिम. मला खूप आवडला. मी या ऍक्टचा एकच म्हणेन, मनमोहन देसाईचे सिनेमा असतात ना, कहाणी क्या वो छोड़ो. एंटरटेनमेंट आउटस्टँडिंग. 100% एंटरटेनमेंट. आय रियली एन्जॉय इट. गॉड ब्लेस यू. वाव. अश्विनी ताई, You deserve a big blast. आणि अश्विनीताई 11.5 22 गुण मिळालेले आहेत.
म्हणजे माणसाकडे पैसा असला की तो कुठलाही समारंभ अगदी उत्साहात साजरा करतो आणि त्याच्यासाठी ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवतो. पण एका माणसानं ऑर्केस्ट्रा ठेवलाय कारण त्याचा कुत्रा मेलाय. बघत मग आता हा ऑर्केस्ट्रा फालतूगिरी कसा असणार. स्वागतम सुस्वागतम बैनर भाइयों, दिल थाम के बैठिएगा. स्वागत है आपका हमारे बेहतरीन ऑर्केस्ट्रा में जिसका नाम है ऑर्केस्ट्रा फालतूगिरी. जोरदार तालियों से स्वागत कीजिएगा हमारे बेहतरीन फनकारों का. स्वागत है. जोरदार तालियां. आता थोड्याच वेळात इथे संगीताचे ढग जमू लागतील आणि पाहता पाहता आजच्या संध्येला चिंब सुरांची बरसात होईल. आलोचा ए कुत्रा झाला बैताडा. ते बरसात होणारी छत्री घेऊन येतो ना. बरसात जी आजच्या संध्येला चिंब सुरांची बरसात होणार असं बोललो मी. मला कळलंय सर, मला कळलंय. म्हणजे आता नाही, संध्याकाळी बरसात होणार. सगळेच्या सगळेच कसे डोक्यावर पडलेत. अबे अँकरिंग करताना अशी अलंकारिक भाषा बोलावं लागते. तुम्हाला काय समजणार अलंकारिक भाषा. पप्पा मला येते अलंकारिक भाषा. हा बेटा बोल माझ्या लेकरा. तुझ्या आता तुझ्या आईला आईच्या गावात. अगं बाळा अलंकारिक भाषा नाही का बाळा, कलंकारिक भाषा म्हणते. बघा थोडीशी इज्जत ठेवा माझी. तुम्हाला सांगतो आजचा जो शो आहे ना हा फार मोठ्या माणसाने घेतलेला आहे. हा जर व्यवस्थित झाला की नाही तो आपल्याला दुप्पट पैसे देणार आहे रे. तो माणूस येईलच. आता थोडीशी इज्जत ठेवा रे. नायक नहीं खलनायक हूँ मैं. ओ नायक नहीं खलनायक हूँ मैं. अरे नायक नहीं खलनायक हूँ मैं. ओ नायक नहीं खलनायक हूँ मैं. चला प्रोग्राम सुरू करा. भाई स्वागत है, भाई स्वागत है. तो जोरदार तालियों से स्वागत कीजिए आजच्या शोचे प्रायोजक जगन्नाथ भाई उर्फ लवंगी मिरची. छोटा मिरची. मला पण एक सांग. भाई आज तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की आजचा जो शो आहे हा शोक सभा आहे. कारण भाईंचा अत्यंत लाडका कुत्रा टॉमी याचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, टॉमीला कलेची फार आवड होती आणि टॉमीने एका नाटकात पण काम केलं होतं ज्याचं नाव होतं टॉमी नव्हेच. कमाल कमाल. तर अशा कलाप्रेमी टॉमीच्या स्मरणार्थ सुरू करूया आजचा ऑर्केस्ट्रा फालतूगिरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वा 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 भाई सुरुवात कशी वाटली भाई. तर बैनर भाइयों दिल थाम के बैठिएगा. पेश कर रहा हूँ हमारे ऑर्केस्ट्रा के बेहतरीन सिंगर कुशल बद्री के. जाग झालंय सार गाव. टॉमी भुकाया लागलं. जाग झालंय सार गाव. टॉमी भुकाया लागलं. त्याच्या गळ्यात साखळी लाव. टॉमी पळाया लागलं. काल रात्रीला टॉमी झोपाया गेला. जेवण घेणार नाही असं ह्याला म्हणाला. आवडतंय त्याला म्हणून मटण मी आणलंय.
मटन मी आणलंय. पण टॉमी जेवायला ना. दर्द आहे मटन फुकट गेलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. क्या बात है, भाई पण खुश झालेले आहेत. तो पेश खिदमत है हमारे ऑर्केस्ट्रा के और एक बेहतरीन से बेहतरीन सिंगर पेश कर रहा हूँ फूबाई फूफेम डॉक्टर नीलेश कुमार. डॉक्टर कडे जायला. क्या बात उशीर झायला. डॉक्टर कडे जायला उशीर झायला. गेलाय टॉमी माझा हो स्वर्गात. गेलाय टॉमी माझा. डॉक्टरकडे जायला उशीर झायला. गेलाय टॉमी माझा स्वर्गात. गेलाय टॉमी माझा. गेलाय टॉमी माझा स्वर्गात. गेलाय टॉमी माझा. Come on, sing with me. येत नसलं तरी का काहीतरी. Come on. टॉमीला माझा आवडता आंबा. टॉमीला माझा आवडता आंबा. डॉक्टर म्हणाले जरासे थांबा. आमरस नाही तोंडात गेला. आमरस नाही तोंडात गेला. वर तोंड करून गेला माझा न टॉमी स्वर्गात गेला माझा. स्वर्गात गेला माझा न टॉमी स्वर्गात गेला माझा. स्वर्गात गेला माझा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. भाई आवडतो ना कार्यक्रम. भाई आता टॉमीच्या आठवणीत आपण ऐकूया एक ड्युएट गीत. जोरदार टाळ्या. भाई 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 कसा वाटला भाई कार्यक्रम. काय भाई भाई काय विचारतो कसा वाटला. अरे मी काय आमचा बॉबी सांगेल कार्यक्रम कसा वाटला. सांग बॉबी कार्यक्रम. बॉबे बॉबी बॉबे ए बॉबी. बॉबी काय करत नाही तू. बॉबी बॉबी गेला. बॉबीच्या स्मरणार्थ एखादा कार्यक्रम भेटू शकते आपल्याला. काय सुपारी गेलो. भाई भाई म्हणतो आता टॉमी नंतर बॉबी गेला असा एक कार्यक्रम करूया का आपण बॉबीच्या स्मरणार्थ. करूया करूया पण बॉबीच्या स्मरणार्थ नाही. मग तुमच्या स्मरणार्थ करूया. आधीच माझा टॉमी गेला होता आणि आता तुमची गाणी ऐकून माझा बॉबी पण गेला. तुमच्या आईला वा वा वा. हसून हसून पोट भरलेलं आहे आणि आता बघायचं आहे की कोण आहेत आजचे फ्रुटी मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे. त्यासाठीच दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावूयात. फ्रुटी मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे सुनील तावडे आणि शशिकांत.
कॉमेडीचं हेच संमोहन तुमच्यावरती करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका लॅक्मे फुबायफून नया आहे पावर्ड बाय फ्रुटी.